नमस्कार, मी विकास लवांडे। आज 5 ऑक्टोबर 2023 सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। अद्यापही आपण हा चॅनल जर सबस्क्राइब केला नसेल तर मी सुरुवातीलाच आपल्याला चॅनल सबस्क्राइब करण्याची विनंती करतो। खरं तर आज मी आपल्यावर एका राजकीय विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे। त्याचबरोबर काही सामाजिक मुद्दे पण आपल्याकडे ज्वलंत महाराष्ट्रातले तेही मुद्दे मी बोलणार आहे। इंडिया टुडे नावाच्या राष्ट्रीय चॅनलमध्ये परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं। त्यांना प्रश्न विचारल्यावर अजितदादांना मुख्यमंत्र्याच्या संदर्भातला जेव्हा प्रश्न आला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की अजितदादांना आम्ही पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री करणार आहोत, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की भारतीय जनता पार्टी जी स्वतःला एक वैश्विक पार्टी समजते, सत्तेसाठी काहीही करत असताना साम दाम दंडभेद करून आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी इतका उदारपणा कसा काय दाखवला? कारण स्वतःचे काही आमदार आहेत, मेजॉरिटीने आहेत। 2 दिवस अगोदर ते असं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात असं बोलले होते की महायुती सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मोठा भाऊ आहोत आणि मोठा भाऊ या नात्याने आपल्याला खूप त्याग करावा लागणार आहे आणि त्यागाची तयारी ठेवली पाहिजे। आणि इकडे दुसऱ्या दिवशी लगेच इंडिया टुडेला मुलाखतीत ते सांगतायत की पुढचे 5 वर्ष आम्ही अजितदादांना मुख्यमंत्री बनवणार आहोत। एका बाजूला अजितदादांना तुम्ही मुख्यमंत्री बनवता याचा आम्हाला समाधानी आनंद आहे, आम्हाला काही दुःख वाटायचे काही कारण नाहीये। कारण याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुणीही लायक व्यक्ती नसावी, म्हणून कदाचित तुम्ही अजितदादांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून घोषित केलेलं असावं। आणि तसा तुम्ही अजितदादांना जे काही आश्वासन दिले जाहीरपणाने एका चॅनलच्या माध्यमातून जी काही ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल मी तुमचं कौतुक याच्यासाठी करतोय की तुम्ही सत्तेसाठी हपापलेली ती भारतीय जनता पार्टी अजितदादाला मुख्यमंत्री करायला कसे काय निघालेत? आणि मग त्याच वेळेस एकनाथ शिंदेंच्या 40 आमदारांचं पुढच्या काळात तुम्ही काय करणार आहात, हे सगळे प्रश्न निर्माण होतात। दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो। याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आता सतरंजा उचलायच्या। हेच काम आता नरेंद्र मोदी साहेबांपासून सगळ्यांनी आता सांगितलंय का? कारण देवेंद्र फडणवीस बोललेत याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आता त्याग करायचा आहे, महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून आपल्याला जी भूमिका बजावायची त्याच्या त्यागाची भूमिका बजावायची। याचा अर्थ काय होतो? म्हणजे अजितदादांना मुख्यमंत्री बनवायचे। भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आता पुढच्या काळामध्ये सतरंजा उचलायच्या, असाच एक अप्रत्यक्ष आदेश वजा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली दिसते। अजितदादांना मुख्यमंत्री बनवताना लोकसभेच्या निवडणुकीपुरतं आश्वासन देऊ नये असं मला वाटतं। अजितदादांची फसवणूकही देवेंद्र फडणवीस आपण करू नका अशी मला या निमित्ताने विनंती आहे। कारण आपण आतापर्यंत अनेक घोषणा केलेल्या आहेत। पूर्वी आपण एक घोषणा केली होती की मी स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही। दुसरी घोषणा आपण केली होती की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्ही कधीही आघाडी करणार नाही असं आपण बोललेला होता। आपण आतापर्यंत अनेक घोषणा अशा केलेल्या आहेत। मग ते धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल असेल की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देईल, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण काही आश्वासनं दिली गेली, अनेक आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना दिली, महिलांना दिली, युवकांना दिली, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात दिली। एकही आश्वासन देवेंद्रजी फडणवीस आपण गेल्या 8-9 वर्षातली आपली आश्वासनं कोणतं आश्वासन पूर्ण केलं? कृपया आपण एक आश्वासन सांगावं। आणि म्हणून अजितदादांना आपण जे आता आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्री करणार आहोत आणि आता राहिलेले जे 6 महिने आहेत हे एकनाथ शिंदेच आता ते करतील असं आपण परवा बोललात। भारतीय जनता पार्टीला त्यागाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना केलेली आहे, तिचं तसं आवाहन केलेलं आहे, आपण मोठा भाऊ म्हणून त्याग करायचा आहे असंही सांगितलं। आणि आज लगेच 24 तासानंतर आपण पलटी मारली आणि अजितदादांना फक्त मुख्यमंत्री पदाच्या आपण शुभेच्छा दिल्यात। म्हणजे आपण युटर्न घेतलाय का? हाही प्रश्न विचारतो। पण आम्ही तुम्हाला 5 वर्ष हे प्रश्न विचारित राहणार, 2024 पर्यंत हे प्रश्न विचारित राहणार की अजितदादांना तुम्ही मुख्यमंत्री कधी करणार आहात? अजितदादाच्या गटाची लोक कदाचित हुरळून गेली असतील, कारण ते इतके उथळ झालेले आहेत सध्या। पालकमंत्री पदासाठी अजितदादा रुसून बसले, एक दिवस कॅबिनेटला गेले नाहीत। अजितदादा कधी सहसा मीटिंग चुकवत नाहीत। मागच्या काही दिवसामध्ये JP नड्डा आणि अमित शहा आले होते,
त्यांच्याही भेटीला अजितदादा न येता बारामतीला एका छोट्याशा कार्यक्रमाला आलेले होते. त्यामुळे अजितदादांनी मागच्या महिन्याभरामध्ये 2-3 रुसण्याचे प्रकार दाखवले. परवा कॅबिनेटला न जाता आजारी असल्याचं आपल्या प्रदेशाध्यक्षांच्या करवी मीडियाला सांगितलं. प्रत्यक्षात दादा आजारी म्हणजे राजकीय आजारी होते असंही अनेकांनी त्याच्यातनं घ्यायचा तो अर्थ घेतला. आणि दुसऱ्या दिवशी पालकमंत्र्याच्या लगेच घोषणा होतात संध्याकाळी. म्हणजे याचा अर्थ असा होतो की रुसल्याशिवाय तुम्हाला पालकमंत्रीपद मिळणार नव्हतं का? बाकीच्याही अनेक गोष्टी आहेत. पालकमंत्री मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला, पेढे वगैरे भरवले पुण्यामध्ये, असं काही दिसलं चित्र. जसं काय अजितदादा पहिल्यांदा पालकमंत्री होतात. काय असतं नेमकं पालकमंत्री पदामध्ये? कशासाठी एवढा अट्टहास होता? आणि चंद्रकांत पाटील पुण्याच्या पालकमंत्री पदावर आडून बसले होते. त्यांना आता कुठे अमरावतीला ढकलून दिले. म्हणजे कोल्हापुराहून पुण्यात आले, पुण्यातला एक सुरक्षित मतदारसंघ बघितला, तिथल्या स्थानिक ज्या भाजपाच्या आमदार महिला होत्या त्यांना बाजूला केलं. त्यांना आता जणू काय संपवलंच असा त्याचा अर्थ आहे. आणि पालकमंत्री म्हणून आता अमरावतीचा आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांनी घेतली. काहीतरी याच्यामध्ये नक्की स्वार्थ असणार भारतीय जनता पार्टीचा. कदाचित भारतीय जनता पार्टीला अजितदादांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या लोकसभेच्या जागा मिळवायच्या असाव्यात, कारण त्यांचं ते टार्गेट आहे. केंद्रीय मंत्री इकडे शिरूर लोकसभासाठी आणि बारामती लोकसभासाठी नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर बारामती लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे. दुसरे कोणतरी मंत्री त्यांच्यावर शिरूर लोकसभेची मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून त्यांना भीती वाटत असावी कदाचित पुण्यातल्या ह्या 2 जागा कदाचित मिळतील का नाही शंका आहे त्यांना. आणि पुणे शहरातली सुद्धा पोटनिवडणूक त्यांनी घेतली नाही गिरीश बापट गेल्याच्या नंतर. याचं कारण त्यांना कसब्यातली निवडणुकीतून एक इशारा मिळालेला आहे. एक त्यांना काहीतरी त्याच्यातनं कळलेलं आहे की पोटनिवडणूक जर घेतली आपण पुणे शहराची तर कदाचित आपल्याला ही जागा मिळणार नाही. पुणे शहरातले आता लोक यांना भाजपाला ओळखलेलं आहे. सर्वे सगळे उलटे येत आहेत, भाजपाच्या विरोधात येत आहेत. आणि म्हणून अजितदादाच्या माध्यमातून पुण्यातली शहरातली असेल, शिरूर लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल, ह्या जागा मिळवण्यासाठीचा कदाचित अजितदादांच्यावर त्यांनी तशी जबाबदारी टाकलेली असावी. कारण अजितदादा गटाचे डिलिंगच मुळात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेलं असल्यामुळे दादा गटाचे लोक पालकमंत्री पदावर इतके खुश झालेले आहेत. त्यांना माहीत नाही पुढचा डाव काय आहे भाजपचा. लोकसभेपर्यंत दादांना आणि एकनाथ शिंदेना वापरायचं आहे. या एकनाथ शिंदेच्या आणि दादा गटाच्या दोन्ही गटांनी भाजपाला जे काही शरणागती पत्करून लोटांगण घेऊन अक्षरशः अजितदादाचा तो स्वभाव कधीच असा इतका नव्हता. स्वाभिमानाने अजितदादांना पालकमंत्री न मागता पद इथं मिळत होतं. याच्या आधी पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक पाहिजे ते मंत्रीपद पवार साहेबांनी अजितदादांनी त्यांच्या गटाला दिलेलं आहे. पालकमंत्रीपद देताना छगन भुजबळांना बाजूला ठेवले, आदिती तटकरेंना बाजूला ठेवले, महिला एकमेव मंत्री आहेत त्यांना का बाजूला ठेवलं कळलं नाही. आणि म्हणून मग इथे प्रश्न निर्माण होतो की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांची काय अवस्था असेल, काय स्थिती असेल. म्हणूनच फडणवीसांनी अजितदादांना मुख्यमंत्री पदाचं गाजर दाखवलंय का? आणि लोकसभेनंतर मात्र पलटी मारायची असं त्यांचं धोरण ठरलेलं असावं. परंतु शिरूर लोकसभेची जागा आहे, बारामती लोकसभेची जागा आहे, पुणे शहराची लोकसभेची जागा आहे, या भारतीय जनता पार्टीला मिळतील याची स्थानिक जर तुम्ही आढावा घेतला, सर्वे केला तर असं काही चिन्ह दिसत नाही. खासदार सुप्रियाताई सुळे ह्या 6-7 वेळा संसदरत्न ठरलेले आहेत. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे पहिल्यांदाच खासदार होऊन संसदरत्न ठरलेले आहेत. त्यांची कामगिरी दोघांची उत्तम रीतीने संसदेमध्ये ठरलेली आहे. भूमिका 1 नंबरची बजावलेली आहे. तुलनेने भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला एकही खासदार संसदरत्न ठरलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात मात्र आरोग्य सेवेचे धिंडवडे उडालेले आहेत. शिक्षणाचे खाजगीकरण करायला निघालेले आहेत. आज ठाण्यानंतर नांदेडमध्ये जवळपास 40-42 मुलं आणि काही लोक रुग्ण दगावलेले आहेत 24 तासामध्ये, 48 तासामध्ये. औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयामध्ये दगावलेले आहेत. नागपूरच्या जिथे देवेंद्र फडणवीस सातत्याने विकासाच्या गप्पा मारतात, नितीन गडकरी विकासाच्या गप्पा मारतात, त्या नागपूरमध्ये आता पुरामुळे नागपूर डुबलं. नागपूरमध्ये जे काय पूर आला अचानकपणे, नाग नदीचं वगैरे तिथलं जे काय फसलेलं नियोजन होतं त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्यावर, तिथल्या मध्यमवर्गीय लोकांच्यावर सोसायट्यांनी पाणी घुसलं, अनेकांच्या गाड्या त्यामध्ये बुडाल्या, जनजीवन विस्कळीत झालं. लाखो रुपयाच्या, कोट्यावधी रुपयाच्या मालमत्तेचं नुकसान लोकांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. याची जबाबदारी फडणवीसांनी घेतलेली नाही. आता त्याच नागपूरमध्ये 51 रुग्ण दगावलेले आहेत मागच्या 24 तासामध्ये. नांदेडमध्ये दगावले, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये दगावले, मागच्या महिन्यामध्ये एकनाथ शिंदेच्या ठाणे शहरामध्ये दगावलेले आहेत. म्हणजे आरोग्य सेवेकडे
राज्य सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे याच्यातनं निष्पन्न होते. बाकीच्या अनेक रुग्णालयामध्ये हा मुद्दा आहेच आहे. आकडेवारी पुढे येत नाहीये, काही आकडेवारी दिली जात नाहीये, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे अचानक रुग्ण दगावण्याचं प्रमाण काही ठिकाणी नक्की आहे. पुणे शहरामध्ये असेल, कोल्हापूर असेल, नाशिक असेल, अनेक शहरामध्ये हे प्रमाण नक्की आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यांना रुग्णांचे उपचार करण्यासाठी औषध पुरवठा केला जात नाहीये. स्टाफ जो काय आवश्यक असतो तो कुठल्याही सरकारी रुग्णालयामध्ये नाही. आणि अनेक ठिकाणी बेपर्वाई पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. मागच्या 3 दिवसामध्ये जवळपास 125 रुग्ण या 2-4 हॉस्पिटलमध्ये दगावल्याची आकडेवारी पुढे आली. बाकीच्या हॉस्पिटलची आकडेवारी आलेली नाही. कशाचं लक्षण आहे? दुसऱ्या बाजूला 20 पट कमी असलेल्या 14,000 शाळा, 14,500 शाळा बंद केल्या जाणार आहेत. खाजगी कंपन्यांना त्या चालवायला दिल्या जाणार आहेत. म्हणजे गरिबांनी शिकायचंच नाही आता. काही शाळा म्हणजे दारूची दुकानं वाढवली आहेत शाळांच्या ऐवजी. हे सगळं जे काय चाललेलं आहे हे कशाचं लक्षण आहे? शिक्षणामध्ये अजितदादा तुम्ही मंत्री आहात, अर्थ खात्याचे, किती तरतूद केली शिक्षणामध्ये आपण? बजेटमध्ये किती आपण तरतूद केली आहे आरोग्य सेवेमध्ये? कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, आरोग्य मंत्री राजेश टोपे होते. त्या काळामध्ये जी काही कोविडच्या काळामध्ये रुग्णसेवा झाली, लोकांना जो काही रिलीफ मिळवून दिला, याची केंद्र सरकारने सुद्धा कौतुक केलं. जगभरामध्ये त्याचं कौतुक झालं. मात्र भारतीय जनता पार्टीला त्याचं कौतुक वाटत नाही. आणि आत्ता जे काही धिंडवडे निघालेत आरोग्याचे, लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. सर्वसामान्य गरीब रुग्णांना आरोग्याची सेवा मिळत नाहीये. शिक्षणाचं बाजारीकरण करून, खाजगीकरण करून गरिबांचं शिक्षण काढून घ्यायचं. जे काय दऱ्या खोऱ्या गोड गरिबांचे खेड्यापाड्यात सरकारी शाळा आहेत, डोंगरामध्ये शाळा आहेत, या सगळ्या शाळा बंद करायचा निर्णय जो घेतला की राज्य सरकारने, हा निषेधार्ह आहे. लोकांना पेटवून उठावं लागेल. माझा व्हिडिओ आपण नुसता ऐकून गप्प बसू नका. हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला आवाज उठवावा लागेल. बेरोजगारीची काय प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. 50 वर्षात कधी नव्हती एवढी बेरोजगारी आहे. त्याच्या संदर्भात आवाज उठवावा लागेल. सर्वसामान्य लोकांनी पेटून उठल्याशिवाय जमणार नाही. काही लोक म्हणतात की राजकीय पक्षांनी आंदोलन करायला पाहिजे. राजकीय पक्ष आपापल्यापरीने प्रतिक्रिया देत आहेत. ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलनं होत आहेत. आता रोहितदादा पवार बेरोजगारांचे प्रश्न घेऊन, युवकांचे विविध प्रश्न घेऊन सुद्धा पदयात्रा करतायत 25 तारखेपासून. मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष आपापली विरोधी पक्ष भूमिका बजावत आहेत. महाविकास आघाडी तिथे विरोध करत आहे. परंतु सामान्य जनतेला सुद्धा रस्त्यावर यावं लागेल. सामान्य जनतेने रस्त्यावर आल्याशिवाय, कारण लोक तुम्हाला गृहीत धरलेले भारतीय जनता पार्टीने की तुम्ही आम्हाला मतं देणार. हे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या गटाने तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. अजितदादाच्या गटाने तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. मित्रांनो, माझा दुसरं एक आव्हान आहे. मी याच्यापूर्वी आवाहन केलं होतं अजितदादा गटाला आणि एकनाथ शिंदे गटाला की तुम्ही आपल्या मूळ पक्षाला, जो शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली आहे, त्या पक्षाला कुरघोडी न करता, त्याला न ओरबडता एकनाथ शिंदेंनी आपले 40 आमदारांसह स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि ती हिंमत दाखवावी. त्याच पद्धतीचं आवाहन मी अजितदादांना करतोय पुन्हा एकदा. याच्या आधी केलेलं आहे की दादा, पवार साहेबांच्या पक्षावर आपण कुरघोडी न करता, तिथं ओरबाडून आपला पक्ष स्वतःचं अस्तित्व न दाखवता, तुमच्याबरोबर जर एवढे आमदार आलेले आहेत, 40-45 आमदार आलेत म्हणतात ना, तर तुम्ही स्वतःचा पक्ष का काढत नाही? स्वतःचा पक्ष काढा, हिंमत दाखवा, कुरघोडी संपवा. लोकांचे ज्वलंत प्रश्न महत्वाचे आहेत. तुम्हाला विकासाचे प्रश्न घ्यायचेत, एकनाथ शिंदेला हिंदुत्वाचे प्रश्न घ्यायचेत. भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या एकनाथ शिंदेने आता हिंदुत्वासाठी अजितदादांना मुख्यमंत्री 5 वर्ष आम्ही करणार असल्याचं कदाचित भूमिका तशी ठेवलेली असावी. दादा, तुम्हाला आता हिंदुत्ववादी बनवण्याचा भाजपाचा डाव आमच्याही लक्षात आलाय. लोकसभेसाठी तुम्हाला वापरलं जाणार आहे. अनेक आमदार अस्वस्थ आहेत. दादा, तुम्ही स्वतःचा पक्ष काढा, दूध का दूध पाणी करा. एकनाथ शिंदे, तुम्ही स्वतःचा पक्ष काढा, दूध का दूध पाणी काढा आणि हे राजकीय निवडणूक आयोगाकडे किंवा कोर्टाकडे जे काही वाद चाललेले ते संपवा. लोकांच्या ज्वलंत प्रश्नावर, मग ते आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, रोजगाराचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न असतील, याच्यावर लक्ष केंद्रित करूया. विकासच तुम्हाला करायचा, तर नेमका कोणाचा विकास करायचा आहे हा माझा सवाल आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, माझे मुद्दे जर खरे वाटले असतील, वास्तववादी वाटले असतील, तर हा व्हिडिओ आपण घराघरापर्यंत पोहोचवा, नेत्यांच्या पर्यंत पोहोचवा, त्यांना माझी भूमिका कळावी, यासाठी आपण सहकार्य करावं. माझा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या काही सूचना असतील, मतं असतील, तर कृपया कॉमेंटमध्ये व्यक्त करावीत. एवढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.